मी फक्त पासपोर्टची माहिती मागवणार आहे, दुसरं काहीच मागवणार नाही. आणि इतिहास सगळा पासपोर्टचा काय आहे तो सगळा तुमच्या समोर आणून ठेवणार आहे. काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. ज्यांना कोणाला दमबाजी करण्याची हिंमत असेल ना, तर किसन कोथुरे आपल्यासाठी सदैव उभा आहे. माझ्या तोंडात हे शब्द कधी आले नाही. आणि जे माझ्याशी आजपर्यंत लागलेत ना, ते नेस्तानाबूत झालेले. नावं पण मी घेऊन सांगणारा माणूस आहे तसा, आणि वेळ आली तर सांगेन सुद्धा. मला मी वाढलोय ना, ते तुमच्यामध्ये वाढलोय. माझ्या बदलापूरकरांनी माझ्यावर प्रेम केले ना, ते संस्कार वेगळे आहेत. बदलापूरची ही संस्कृती होऊ देणार नाही. माझ्या महिलांनी, माझ्या भगिनींनी माझ्यावर भावासारखं, मुलासारखं प्रेम केलेलं आहे. कधीच तोंडातून असा अपशब्द माझ्या निघत नाही. पण गेल्या 4-6 दिवसापासून मला स्वतःला वाटायला लागलं की माझ्या बदलापूरचं भविष्य काय. असल्या विचाराची माणसं जर वाढवली तर त्याचा पश्चाताप काय होतो, तर मला स्वतःला वाटायला लागलं की माझी चूक कुठेतरी मला कबूल केली पाहिजे आणि तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेल. चांगल्या विचाराची तुम्ही माणसं आहात, विकासाला लक्ष करून तुम्ही मतदान करणारी माणसं आहात. 20 वर्षामध्ये तुमच्या आमदारावर असं कोणी वोट दाखवलं नाही की ठेकेदार आहे का, भ्रष्टाचार केलाय का, वाईट कुठल्या महिलेच्या बद्दल शब्द काढलाय का, काही अनैतिक संबंध केलेत का. सिंगल आरोप नसलेला आमदार तो तुम्ही बदलापूरकरांनी, माझ्या भगिनीने घडवलेला आहे आणि मला तो अभिमान वाटतंय. मला माझ्या भगिनींची इज्जत जर कोणी विचारापूर्वक करत असेल तर या बदलापूरमध्ये ते कदापि मी चालू देणार नाही. निश्चितपणे तिच्या गंभीर पाठीशी उभा राहणारा तुमचा भाऊ म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. हे विचार आम्हाला बदलले पाहिजे. सगळे सातबारे जर काढले ना मी, तर त्याच्यावर पीकपाणी कोणाकोणाच्या येत नाही इथपासून सगळं सांगेल. आणि ते सातबारे सोपे नाही. त्या सातबाऱ्यांच्यावर ज्या पीकपाण्या आहेत ना, त्या कशा लागल्या त्याचं सगळं माहिती माझ्याकडे. या उमेदवारांची परिस्थिती काय तुम्हाला माहित नसेल. मुरबाडला एक कॉलेज चालतंय, जे कॉलेज या राज्याचे महसूल मंत्री होते कैलासवासी शांताराम भोगवलं यांनी तालुक्यातून गावागावामध्ये लोकांच्या समोर हात पसरून निधी गोळा केला आणि कॉलेज उभं केलं. त्यांच्या वडिलांनी ते हडप केलं. हडप नुसतं केलं नाही, त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या वृत्ती 1 रुपया कधी मिळाला नाही. त्याची मी सगळी माहिती काढून ठेवली. मला कोणाचं कधीच वाईट वाटत नाही, पण मी असं नका समजू प्रत्येकाचे सातबारे काढून ठेवलेले आहेत. आणि या